काय सांगले दगदग कोहली मला माहिती आहे. पर आला तुम्ही पडतो टीसी पकडणार होता पण आम्ही लवकर तिथून पळून गेलो. ही जागा आहे, हे सगळा प्रोग्राम इथे अरेंज झालेला आहे. तर हे हाय कसं काय, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. राम राम मंडळी. तर आज आम्ही जातोय जालन्याला. आम्ही एका रील्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता जी जालना पोलीस यांना ठेवली होती. तर तिचा आज रिझल्ट आहे. तर आज आम्ही जातोय, बघूया काय होतंय, काय रिझल्ट लागतोय. तर माझ्यासोबत शरद आमचा कॅमेरामॅन आणि करण लहाने आपल्या एका फ्रेममधले संचालक त्या लोक बघू शकता तुम्ही, भरपूर लोक आहेत. आता ट्रेन येणार आहे काही वेळात, तर जाऊ आपण लवकरात लवकर. तर आता आमची ट्रेन आलेली आहे. गाडीमध्ये बिलकुल जागा नाही आहे. तर आपले मित्र गणेश भाऊ आलेले इथं. अरे काय गणेश भाई, काय चाललं? आपल्याला बसायला फायनली आम्ही उतरलेलो आहे. आम्हाला टीसी पकडणार होता पण आम्ही लवकर तिथून पळून गेलो. मामासोबत बारकाई करून ऑटोमध्ये बसलेलो होतं आणि आता आम्ही जाणार आहेत लवकरात लवकर. मामा 20 म्हणाले, आम्ही 50 म्हणाले. मामा 20 काय हे मामा आपले गाड़ियों की तरह हम भी रुक चुके हैं ट्रैफिक में. अर्धी मराठी अर्धी आता जवळजवळ बघू, पहिले स्टॉप बघू. व्हॅनमध्ये इथंच कुठेतरी नाश्ता वगैरे करायला जाऊ आपण. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे भाई दबलो ना मी सगळं. इस्त्री खराब, कपडे खराब, चष्मा राहिला शरद. त्याला नाद नाही, त्याच्यामुळे चष्मा घेऊन नाद. तर मामा तुमचं नाव काय? सफर सपकाळ का? अच्छा. मामाच्या मोबाईलमध्ये आमचं चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं आहे आम्ही. मामा भेटले, मामाचा स्वभाव एक नंबर आहे. मामाने सोडला आम्हाला इथं पोलीस कार्यालयापाशी. मामा डबल एकदा भेटू असं तुमच्यासोबत भेटत राहा. असं धन्यवाद आणि असं सपोर्ट करत राहा आम्हाला बस. तर आम्ही फायनली आता इथं आलेलो इथं आणि हे सगळं भारी, जरा जास्तच भारी इथं, खूप जास्त. काय वाटतं शरद? एकदम भारी फिलिंग यायला लागली, असं सांगू शकत नाही अशी फिलिंग आहे. टाइम कुठेतरी अशा जागेवर आलेलं आहे आणि इतका मान सन्मान भेटायला येईल. ही ती जागा आहे, हे सगळा प्रोग्राम इथे अरेंज झालेला आहे. तर खूप भारी वाटतं इथे येऊन. तर अक्षय भाई इथे येऊन कसं वाटतंय? अरे भाई काय सांगले दगदग कोहली मला माहिती आहे. लाईफमध्ये पहिली वेळेस हार्टबीट एवढी वाढलेली माहिती आहे का? लाईफमध्ये पहिली वेळेस रील्समुळे म्हणजे आपण इथं आलो ना, तर जरा सांगू शकत नाही असं झालेलं माहिती का? नंबर आला तर मग काय होईल, काही विषय नाही. मला वाटतं नंबर आला तुम्ही पडतो काही अक्षय भाई फुल आता कोमात गेलेलं जरा. मजकूर वगळता काही रील्स स्पर्धेतून बाद केलेले आहेत. त्याबद्दल थोडंसं मनोगत सांगू आपल्या जातील, तर त्या रील्स करताना थोडा वेळ बघा. रील्स दाखवत आहे सगळे आम्हाला असे. त्यांचं स्वागत करा. ट्रॉफी आणि प्रमाणपत्र त्यांनी केलेलं आहे. आणि डी चव्हाण तो चांगल्या प्रकारचा मॅसेज बनवण्यासाठी घेतलेला आहे. रेणुका घाया, विश्वनाथ दंडे, महाराष्ट्रस्तरीय रील स्पर्धा अंमली पदार्थ. आमची जी रील आहे ती इथलचे जे मॅडम आहेत, ज्या SP मॅडम आहेत, सॉरी API, जे इथलच्या PI मॅडम आहेत, त्यांना आमची रील्स खूप जास्त आवडली. ते आम्हाला आता सांगितलं, म्हणजे त्यांना आम्हाला सांगितलं आत्ता. अँड त्यांनी आम्हाला खूप जास्त ॲप्रिशिएट केलं की तुमची रील खूप छान होती. मॅडमने आम्हाला 10 पैकी 10 ऑफ 9 मार्क दिले होते मॅडमने आम्हाला रील्ससाठी. तर काही नाही, हार जीत हे चालत असते. प्राईज नाही भेटलं तसं काही दुःख नाही आम्हाला, पण आम्ही खूप जास्त मेहनत केली आणि आज इथं पोहोचलो. आम्हाला त्याचं काहीतरी मिळाले. हे जे आहे हे खूप जास्त आहे, खूप जास्त म्हणजे खूप काही मोठे प्राईजपेक्षा बी जास्त मोठं आहे. तर आम्ही जी मेहनत केली त्याचं आम्हाला खूप जास्त खुशी आहे. त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. हा थोडं धगधग होत होतं की जर प्राईज भेटला असतं तर, पण जाऊ द्या, काही विषय नाही. नेक्स्ट टाईम खूप जास्त मेहनत करू आणि त्याच्यापेक्षाही तगडा कॉन्टेंट आम्ही बनवू, हीच आमची सगळ्यांचा प्रयत्न राहील. काय म्हणतो सरत? काय म्हणतो? कारण
आमची सगळी टीम जर सोबत राहिली ना तर आम्ही 100% एक दिवस चंद्रावर जाऊ. कुठं जाऊ आपण? चंद्रावर. तर झाले आता आम्ही नाश्ता वगैरे करतो इथं. नाश्ता वगैरे करून मग निघूया आपण परत आपल्या गावासाठी. असेच कॉन्टेंट वगैरे शूट करत राहू. लय लांब गेल तू. तर आमचं थोडं मूड ऑफ झालेलं आहे आणि आम्ही आता जातोय. या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये एक गोष्ट तर कळाली की फॉलोअर्स मॅटर करत असतात. खरं आहे नाही? फॉलोअर्स हे जास्त मॅटर करतात. कारण जास्त फॉलोअर्स असतात तर जास्त लाईक्स येतात आणि जास्त व्हिडिओ शेअर होतो. तरी तुम्ही खूप सपोर्ट केला आणि असंच सपोर्ट करत राहा. कारण की आपले असेच भारी भारी कॉन्टेंट जे कोणी विचार बी नसतं केले असे अरे असे कॉन्टेंट आपण बनवू नक्की 100%. आणि तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. लव यू भावांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अँड कमेंटमध्ये सांगा की आजचा हा जो ब्लॉग होता तो कसा होता. तर भेटूया परत एका नवीन ब्लॉगसोबत. तर सध्यासाठी बाय बाय. धन्यवाद. बस जिरली आमची.